नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू. वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महाराष्ट्र राज्य या राज्यातील नवीन जे काही मंत्रिमंडळ झालेलं आहे 2023 मध्ये, याच्यावरील सर्वच महत्त्वाचे प्रश्न सोबत सोबत हे मंत्रिमंडळाचे प्रश्न झाल्यानंतर आपण अजून एक पॉइंट पाहणार आहोत. सर्वच्या सर्व जिल्ह्यांचे जे काही पालकमंत्री आहेत त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. हे दोनही टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला 100% 1 ते 2 मार्काला प्रश्न बघायला भेटणार आहेत. टोटल आपण 70 ते 80 प्रश्न पाहणार आहोत. सुरुवात करूया आपण मुख्यमंत्री पदापासून. मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत? तर 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत. यांच्याकडे कोणकोणते विभाग खाते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती नजर टाकूया. सामान्य प्रशासन, नागरी विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रमासह वाहतूक, विपणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर पोर्टफोलिओ जे इतर कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत. हे सर्व खाते कोणाकडे आहेत? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे की 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत. पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे एक एक प्रश्न, एक एक खातं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्रश्नासोबत त्या व्यक्तीचा मी तुम्हाला फोटो सुद्धा ठेवलेला आहे दाखवायला, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील दोन्ही. म्हणजेच पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस आणि पर्याय क्रमांक सी अजित पवार. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. उपमुख्यमंत्री म्हणून हे दोघे संयुक्तपणे काम करीत आहेत. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रमेश बैस. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 23व्या क्रमांकाचे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत. बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन आहे की सर हे 23वे नाहीत, 24वे आहेत किंवा 23वे नाहीत, 22वे आहेत. विकिपीडियावरून मी या ठिकाणी माहिती घेतली आहे. 23rd गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, बरोबर. तर महाराष्ट्राचे हे 23वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. 23व्या क्रमांकाचे आहेत रमेश बैस, 22व्या क्रमांकाचे होते भगतसिंग कोश्यारी आणि 21व्या क्रमांकाचे होते CV राव. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षा कोण आहेत? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीलम गोरे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अजून एक खातं आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये, ते उपसभापती म्हणून सुद्धा कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न 4थ्या नंबरचा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर. हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकनाथ शिंदे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? पहा, या ठिकाणी सुरुवातीचा प्रश्न काय होता? विधानसभेचे सभागृह नेते ते आहेत एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस. हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए उदय सामंत असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. स्टार मार्क ठेवा, हे नवीन पद आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जितेंद्र आव्हाड असं त्यांचं नाव आहे. फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. तर जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी बाळासाहेब थोरात. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते म्हणून कामकाज पाहत आहेत.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11वा, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी अंबादास दानवे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए भाई जगताप किंवा अशोक अर्जुनराव जगताप हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13वा, सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे 47व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नितीन मधुकर जामदार असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी जे काही मुंबई हायकोर्ट आहे त्याचे या ठिकाणी 47व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी बनलेले आहेत. याच्या पूर्वी 46व्या कोण होते? तर गंगापूरवाला, तुम्हाला लक्षात असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14वा, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? म्हणजेच चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट. तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनोज सौनिक असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी रजनीश सेठ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी उर्विंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी के.आर. निंबाळकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए रुपाली चाकणकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आता ह्याच्या पुढचे जे काही खाते आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. 19 नंबरचा प्रश्न, नवीन अर्थ मंत्रालयाचे मंत्री कोण झालेले आहेत? तर पर्याय क्रमांक डी अजित पवार हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीन अर्थ मंत्रालयाचे मंत्री म्हणून या ठिकाणी आता कामकाज पाहणार आहेत. पुढचा प्रश्न, राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण झाले आहेत? तर पर्याय क्रमांक सी शंभूराज देसाई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21वा महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून त्याचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी रवींद्र चव्हाण असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23वा, सध्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रमासह याचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खातं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24वा, महसूल मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. सोबत सोबत त्यांच्याकडे पशुसंवर्धन विभाग सुद्धा आहे आणि दुग्ध व्यवसाय विकास हे सुद्धा खातं सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 25वा, उद्योग मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी उदय सामंत असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? उदय सामंत असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26वा, खाण मंत्री कोण आहेत? जे काही मायनिंग मिनिस्ट्री आहेत राज्याची त्याचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी दादा भुसे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 27 नंबरचा, ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, नवीन या ठिकाणी हे खातं देण्यात आलेलं आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी आदिती सुनील तटकरे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी गुलाबराव पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, नवीन खातं आहे नवीन खातं म्हणजे नवीन व्यक्ती या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे त्यांची. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी छगन भुजबळ असं त्यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी विजयकुमार गावित असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 33 नंबरचा, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील असं त्यांचं नाव आहे. सोबत सोबत या ठिकाणी टेक्स्टाईल मिनिस्ट्री राज्याची त्यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा, अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी पहा या ठिकाणी ही नवीन नियुक्ती आहे, धरमराव बाबा
भगवंतराव आत्राम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी दीपक केसरकर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न 37 नंबरचा, रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी संदीपान भुमरे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए सुधीर मुनगंटीवार असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39वा, सध्याचे बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी दादा भुसे असं त्यांचं नाव आहे. क्लिअर झाल्या गोष्टी? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40वा, सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक सी तानाजी सावंत असं यांचं नाव आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41वा, सध्याचे शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी धनंजय मुंडे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42वा, सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अब्दुल सत्तार हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43वा, सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए एकनाथ शिंदे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 47वा, मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी अनिल भाईदास पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए संजय बनसोडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49वा, वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी हसन मुश्रीफ असं त्यांचं नाव आहे. आणि पुढचा प्रश्न, सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी दिलीप वळसे पाटील असं त्यांचं नाव आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, सुरुवातीला आपण काय केलं, महाराष्ट्र राज्यातील जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे जेवढेही महत्त्वाचं आहे त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. आता काय करूया, महाराष्ट्रातील जेवढेही जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यातील जे काही पालकमंत्री आहेत 2023 मधील याच्यावरती आपण चर्चा करूया. टोटल या ठिकाणी 36 जिल्ह्यांच्या 36 पालकमंत्र्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे परत एकदा शेवटपर्यंत व्यवस्थितपणे व्हिडिओ पहा आणि एकाखाली एक लिहून घ्या. सुरुवातीला पाहूया आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. 1 नंबरला आहे अहमदनगर. अहमदनगरचे आहेत राधाकृष्ण विखे पाटील. अकोल्याचे सुद्धा राधाकृष्ण विखे पाटीलच आहेत. अमरावतीचे आहेत चंद्रकांत पाटील. छत्रपती संभाजीनगरचे आहेत संदीपानराव भुमरे. बीडचे आहेत धनंजय मुंडे आणि भंडाराचे आहेत डॉक्टर विजयकुमार गावित. बुलढाण्याचे आहेत दिलीप वळसे पाटील. त्यानंतर चंद्रपूरचे आहेत सुधीर मुनगंटीवार. धुळ्याचे आहेत गिरीश महाजन. गडचिरोलीचे आहेत देवेंद्र फडणवीस. गोंदियाचे आहेत धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम. हिंगोलीचे आहेत अब्दुल सत्तार. जळगावचे आहेत गुलाब रघुनाथ पाटील. जालनाचे आहेत अतुल सावे. कोल्हापूरचे आहेत हसन मुश्रीफ. त्याच्यानंतर पाहूया खाली आपण येऊया, लातूरचे आहेत गिरीश महाजन. त्यानंतर मुंबई शहराचे आहेत दीपक केसरकर. मुंबई उपनगराचे आहेत मंगल लोढा. नागपूरचे आहेत देवेंद्र फडणवीस. नांदेडचे आहेत गिरीश महाजन. नंदुरबारचे आहेत अनिल भाईदास पाटील. नाशिकचे आहेत दादाजी भुसे. धाराशिवचे आहेत तानाजी सावंत. पालघरचे आहेत रवींद्र चव्हाण. परभणीचे आहेत संजय बनसोडे. पुण्याचे आहेत अजित पवार. त्यानंतर पाहूया 27 नंबरचा जिल्हा आहे रायगड. रायगडचे आहेत उदय सामंत. रत्नागिरीचे सुद्धा उदय सामंतच आहेत. सांगलीचे आहेत सुरेश खाडे. साताऱ्याचे आहेत शंभूराजे देसाई. सिंधुदुर्गचे आहेत रवींद्र चव्हाण. सोलापूरचे आहेत चंद्रकांत पाटील. ठाण्याचे आहेत शंभूराज देसाई. वर्ध्याचे आहेत सुधीर मुनगंटीवार. वाशिमचे आहेत संजय राठोड आणि यवतमाळचे सुद्धा आहेत संजय राठोड. सर्व गोष्टी समजल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचं जे काही मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केली. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जे काही 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. मी अशी आशा बाळगतो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका.